नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुमचं वाती बनवायचं काम दिवाळीसाठीचं सोपं होईल. त्यासोबतच बाकी जे अवघड किचकट कामं असतात ती देखील सोपी होतील. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे, आपल्या कपड्यांवरती चुकून कधीतरी तेलाचा डाग पडतो. तर इथे मी मुद्दाम एका पांढऱ्या रुमालावरती तेलाचा डाग पाडून दाखवत आहे की असा जर तेलाचा डाग पडला तर तुम्ही हा डाग कसा काढू शकता. कारण की काय होतं, तेलाचा डाग जो आहे तो खूप घट्ट बसतो आणि किती वेळा जरी आपण त्याला घासलं, साफ केलं तरी तो निघत नाही. पण साबण किंवा ब्रश न वापरता आपण हा डाग काढू शकतो, फक्त पावडरच्या मदतीने. जिथे पण हा डाग पडला असेल त्या कपड्यावरती फक्त आपल्याला असं पावडर टाकायचं आहे. कपडा असो किंवा एखादा पेपर असो, तिथे जर तेलाचा डाग असेल तर पावडर टाकून याला चोळून घ्या. पावडरमुळे काय होतं, पूर्ण जे तेल आहे ते पावडर शोषून घेतं आणि पूर्णपणे यावरील जे तेल आहे ते गायब होतं. त्यानंतर आपल्याला फक्त हे नॉर्मल पाण्याने वॉश करायचं आहे. यानंतर पहा, तुम्हाला कोणत्याही ब्रशची किंवा साबणाची गरज पडणार नाही. तुम्ही रेग्युलर जसं वॉश करता कपड्यांना तसं करू शकता. पूर्णपणे डाग गायब होतो. असं जर तुम्ही नेहमीप्रमाणे तेलाचा डाग काढायचा प्रयत्न केला तो निघत नाही. ही आहे पावडरची कमाल. यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे अशा छोट्या थोड्याफार मेणबत्त्या पडलेल्या असतात तर त्याचा आपण उपयोग करू शकतो. या दिवाळीसाठी म्हणा किंवा इतर घरामध्ये तुम्ही नॉर्मली पण याचा वापर करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जिथे मेणबत्ती ठेवतो त्या ठिकाणी पूर्णपणे असं पाणी वितळून ते घट्ट होतं. ते जरी मेणबत्तीचा तुम्ही वापरलेला भाग जरी घेतला ना तरी त्याचा तुम्हाला परत रियूज करता येईल. तर तो भाग देखील तुम्ही यामध्ये टाकून असा बारीक करा. एवढा जास्त बारीक करायची गरज नाही. त्यानंतर पहा, आपल्याला याला गॅसवरती ठेवायचा आहे. अगदी 2-3 सेकंदातच हा पूर्ण मेणबत्तीचा जो भाग आहे तो गरम याने वितळून याचं पाणी बनतं. हे जे गरम वितळलेलं मेणबत्तीचं पाणी आहे ते आपण भरपूर ठिकाणी वापरू शकतो. याचा मी तुम्हाला एक यूज दाखवणार आहे. आता पहा, जसं दिवाळी येणार आहे किंवा दिवाळी झाल्यानंतरही तुम्हाला जर घरामध्ये जर अशी उरलेली मेणबत्ती वापरायची असेल तर तुम्ही याचं पाणी एखाद्या दिव्यामध्ये टाका आणि थोड्या वेळानंतर काय होतं, हे जे दिव्यामध्ये टाकलेलं पाणी आहे मेणबत्तीचं ते घट्ट होतं. तर यामध्ये मी अशी एक वात सोडणार आहे जेणेकरून आपण याचा एक दिवा वापरू शकतो. जसं आता दिवाळीमध्ये खूप महाग दिवे असतात मार्केटमध्ये, ज्या पंत्या असतात त्या मेणबत्तीच्या, तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी मेणबत्त्या तयार करू शकता कमी खर्चामध्ये. आणि त्यासोबतच हा जो दिवा आहे तो भरपूर वेळ टिकतो, छान प्रकाशही पडतो. आता थोड्या वेळातच यामधील जो पूर्णपणे वितळलेला मेणबत्तीचा भाग आहे तो घट्ट होतो. आता पहा, हे अगदी मार्केटमध्ये जसे दिवे भेटतात तसा दिवा आपण घरच्या घरी तयार केलेला आहे. नक्की वापरा. आणि काय होतं, मेणबत्तीचं जे पाणी वितळतं दिवा लावल्यानंतर ते परत यामध्येच राहतं. त्यामुळे आपण याचा दिवसेंदिवस रियूज करू शकतो आणि आपली मेणबत्ती आहे ती संपत देखील नाही. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. अशा प्रकारे आपण जुन्या मेणबत्तीचा वापर करू शकतो आणि भरपूर पैसे देखील वाचतील. यानंतरची आपली टिप आहे, आपल्या किचन ओट्यावरती अशा प्रकारचे पाण्याचे क्षाराचे पांढरे डाग पडतात. जर तुम्हाला हे डाग घालवायचे असतील तर तुम्ही जर साबण लावून याला किती जरी घासलं तरी हे डाग निघत नाहीत. यासाठी तुम्हाला वापरावा लागेल खायचा सोडा. काळा कुट्ट किचन ओटा खूप छान दिसतो, तर त्यासाठी तुम्ही हा प्रयोग नक्की करा. तर इथे खायचा सोडा असा टाकून आपण नॉर्मल घासणीने याला एकदा असं पूर्ण सोड्याला जिथे पांढरा डाग पडलेला आहे ती जागा अशी पसरवून घेणार आहोत. म्हणू शकता एक लेयर आपण खायच्या सोड्याची टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक ताराची घासणी घेऊन याला थोडंसं असं घासायचं आहे. इथे तुम्ही साबण देखील वापरू शकता. त्यानंतर पहा, आपल्याला पूर्णपणे याला असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुम्ही याला धुतल्यानंतर पाहताल तर पांढरे डाग निघून जातात, पण हे डाग परत यावरती येऊ नयेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल वापरायचं आहे. कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता. तेल ओट्याला असं लावून घ्या. थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायची गरज नाही. अगदी 3-4 थेंब जरी टाकले तरी पुरेसं आहे. आता पहा, थोडंसं मी तेल टाकून याला पूर्णपणे व्यवस्थित लावून घेणार आहे. ही प्रोसेस जर तुम्ही महिन्यातून एक वेळा तुमच्या किचन प्लॅटफॉर्मसाठी केली तर तुमचा किचन ओटा जो आहे तो अगदी नव्यासारखा राहतो, शायनिंग करतो आणि काळाकुट्ट छान दिसायला दिसतो. आजच हा प्रयोग करा, तुम्हाला कमी मेहनतीत त्याचा छान रिझल्ट पाहायला भेटेल. यानंतरची आपली टिप आहे नेल पेंटसाठी. आता बऱ्याच वेळा काय होतं, नेल पेंट आपलं पहिलं काढून दुसरं आपल्याला लावायचं असतं, तर नेल पेंट रिमूव्हर नसलं की काय करावं, कशानं हे काढावं हा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपल्याला आपल्याकडे असणारा परफ्यूम कामी येतो. आपल्याकडे नेहमी परफ्यूम असतो घरामध्ये, आपल्याला भेटेलच. तर नेलपेंट रिमूव्हर असेल की नाही, पण परफ्यूम नक्की असेल तर तुम्हाला फक्त यावरती नेलपेंट वरती थोडंसं परफ्यूम असा स्प्रे करायचा आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या कपड्याने कॉटनने याला पुसून घ्या. तुम्ही पाहताल अगदी काही सेकंदातच आपल्याला याचा रिझल्ट भेटतो. पूर्णपणे नेलपेंट नाहीसं होतं. अगदी कोणत्याही तुम्हाला नेल पॉलिश रिमूव्हरची गरज पडत नाही.
आजच करा। खूपच युजफुल टिप आहे सर्व महिलांसाठी, कारण की बऱ्याच वेळा नेल पेंट रिमूव्हर नसलं की आपली धावपळ होते। यानंतरची आपली टिप आहे कापूस आपण इथे थोडासा घेतलेला आहे आणि याला आपण अशा प्रकारे थोडंसं गोलाकारात पसरवून घेत आहोत। त्याचे जे काठं आहेत ते आपल्याला अशी पातळ करायची आहेत आणि त्यानंतर याला एकत्र करून आपण याची अशी फुलवात बनवणार आहोत। तर इथे मी तुम्हाला 2 प्रकारच्या वेगवेगळ्या वाती बनवून दाखवणार आहे। तुम्ही पाहून अगदी तुम्हाला आश्चर्य होईल की आपण वाती तर बनवत आहोत पण कापूस देखील आपला खूप कमी लागत आहे। खूप कमी वेळात जास्त वाती बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे कमी तेलामध्ये ही जी वात आहे ती खूप वेळ छान जळते। तर इथे पहा, फक्त आपल्याला गोलाकार कापूस जो असा करून त्याचे काठ पातळ करायचे आहेत आणि त्यानंतर याला फक्त असं फिरवून घ्यायचं आहे समोरचा भाग। हा जो समोरचा भाग आहे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल, फुलवातीमध्ये एक प्रॉब्लेम येतो की आपण जर ही वात दिव्यामध्ये ठेवली तर तेल टाकल्यानंतर त्याचा वरचा जो भाग असतो बारीक टोकदार तो पूर्णपणे खाली पडतो, उभा राहत नाही। त्यामुळे काय होतं, आपली जी वात आहे ती खाली पडली तेलात की पूर्णपणे तो दिवा विझून जातो। हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर झाला असेल तर आजपासून होणार नाही, कारण की याचा जो समोरचा भाग आहे तो कडक राहावा म्हणून आपण इथे वापरणार आहोत दूध। दुधामध्ये थोडंसं तुम्ही जर कुंकू टाकलं तर खूप छान रंगीत अशा वाती आपल्या तयार होतात, दिसायलाही छान दिसतात आणि दूध जरी यावरती लावलं तरी दुधामुळे हा वरचा भाग वाळल्यानंतर कडक होतो आणि तेलामध्ये आपण ही वात जेव्हा टाकतो त्यावेळेस आपली जी वात आहे ती खाली पडत नाही, खूप छान कमी तेलामध्ये जळते। यानंतर पहा, तुम्हाला जर अशा लांब वाती बनवायच्या असतील तर तुम्ही जर कापूस असा हाताने तोडायला गेलात तर असे छोटे छोटे तुकडे होतात आणि यामुळे काय होतं, आपली जी वात आहे ती खूप जास्त गच्च होते आणि या ज्या गच्च वाती असतात त्यामुळे त्या पेटल्यानंतर त्या धूर सोडतात काळसर आणि जिथे आपण नेहमी दिवा लावतो तो भाग काळा पडतो। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला कापूस जो आहे तो कात्रीच्या मदतीने असा खुलवून घ्यायचा आहे। तर इथे आपण कात्रीच्या मदतीने याला असं खुलवून घेतल्यानंतर कमी कापूस आपण वापरून खूप छान वाती तयार करू शकतो। एकतर वातीही लवकर होतात, त्यासोबतच छान जळतात आणि अजिबात काळा धूर सोडत नाही। तर पाहू शकता अगदी थोडासा कापूस घेऊन मी याला असं पसरून घेत आहे। दिवाळीसाठी भरपूर वाती लागतात, एवढ्या वाती बनवत बसायला भरपूर वेळ जातो, तर तुम्हाला खूप सोपी पद्धत अशी मी दाखवत आहे वाती बनवण्याची, जेणेकरून कमी कापसामध्ये आपण भरपूर कमी वेळामध्ये वाती बनवू शकतो। तर इथे मी अगरबत्तीची काडी घेतलेली आहे। अगरबत्तीच्या वरती जो मसाला असतो सुगंधित त्याला मी काढून ठेवलेला आहे, कुठेतरी तो जाळण्यासाठी मी वापरेल। त्यानंतर ही अगरबत्तीची जी काडी आहे त्याला आपण असं वापरणार आहोत। अगरबत्तीची काडी कापसावरती ठेवून हाताने असं चोळलं की खूप छान वाती तयार होतात। तुम्ही पहा इथे जे मी खालचा भाग घेतलेला आहे तो थोडासा खडबडीत आहे। तुम्ही जर खूप जास्त असा एखादी प्लेट घेतली किंवा फरशीवरती याला करायचं ठरवलं तर ते होणार नाही, कारण की गुळगुळीत भाग असल्यामुळे आपला जो हात आहे तो पूर्णपणे असा फिरत नाही आणि जी अगरबत्तीची काडी आहे त्यावरती कापूस गुंडाळला जात नाही, वाती व्यवस्थित बनत नाही। त्यामुळे असा खालचा एखादा भाग घ्या जेणेकरून तो थोडासा खडबडीत असेल, जेणेकरून वाती खूप छान तयार होतात। पहा, अशा भरपूर छान कमी वेळामध्ये मी वाती तयार केलेल्या आहेत। तुम्हाला दररोज पूजेसाठी म्हणा किंवा दिवाळीसाठी ह्या खूप कामे येतील। आजच बनवा या नवीन पद्धतीने वाती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।